लेमन बटर पास्ता अगदी सोप्या पद्धतीने जेव्हा मुलं पास्ता खायची आपल्याकडे डिमांड करतात तेव्हा हा बिन मैद्याचा आणि बिन चीजचा सोपा असा लेमन बटर पास्ता तुम्ही बनवू शकता. खूपच सोपा आहे. त्यासाठी आधी हा पास्ता म्हणजेच स्पगेटी जी असते पण ही आहे ना गव्हाची आहे. तर ही स्पगेटी आणून ही उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकायची आहे. म्हणजे ही उकळवायला ठेवायची आहे साधारणतः. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे एक्स्ट्रा व्हर्जिन जे ऑलिव्ह ऑइल आहे ते टाकायचं आहे. थोडंसंच टाकायचं आहे, त्यामुळे सुटसुटीत होतात ते पास्ता. त्यानंतर हा लिंबू जो आहे त्याचं तुम्ही ना साल असतं ते खिसायचं असतं. त्यालाच ना आपण लेमन झेस्ट असं म्हणतो. आपल्या मराठीमध्ये खिसलेली साल असंही म्हणू शकता तुम्ही. तरी छानपैकी खिसून घ्यायची. आतला गर नाही घ्यायचा आहे बरं का. फक्त वरची साल खिसायची आहे. जी चांगली बाजू आहे तिथून खिसायचं आहे. त्यानंतर हे लेमन झेस्ट तुमचं बनतं. परत यामध्ये आपण लिंबाचा रस पण वापरणार आहोत, म्हणून जवळजवळ एक अख्ख्या लिंबाचा रस आपण बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅनमध्ये तुम्ही बटर टाकायचं. त्याच्यामध्येच पुन्हा आपण ना थोडंसं ऑलिव्ह ऑइल जे असतं ते पण ॲड करायचं. तेच पुन्हा एकदा आधी वापरलं होतं ते वालंच आपण यामध्ये ॲड करायचं. ते छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे क्रश केलेले जे लसूण आहेत म्हणजेच क्रस्ट गार्लिक आहेत ते टाकायचे. ते होऊ द्यायचे. त्याच्यानंतर आपण ना त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर असते, काळी मिरीची पावडर आपली ती टाकायची. मग हा लिंबाचा रस आहे तो त्यामध्ये ओतायचा. खूप कमी पदार्थांमध्ये हे बनतं. हे जे पाणी आहे ना, आपण जेव्हा ते पास्ता किंवा स्पगेटी आपण उकळून घेतो त्याचं जे पाणी असतं ना राहिलेलं ते मी यूज केलं आहे. मग हे लेमन झेस्ट म्हणजेच लिंबाची साल ही पण ॲड करायची आहे. एक उकळी आणायची. त्याच्यामध्ये नंतर मग हे आपण उकळवलेले जे पास्ता आहेत ते ॲड करायचे. छानपैकी शिजवायचे 1-5 मिनटं. वरून पार्सले टाकायचं. झाले तयार. खूप सोपे आहेत हे. आता हे असेच प्लेन आपण मुलांना देऊ शकतो, पण मोठ्यांना थोडं तिखट आणि चव हवी असते, म्हणून हे चिली ऑइल आहे जे मी घरीच बनवलं आहे. खूप सोपं आहे. ह्याची पण रेसिपी मी तुम्हाला नंतर देईन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर. तर हे असे पास्ता तुम्ही एका बोलमध्ये टाकायचे आणि वरून ड्रेसिंगसाठी आपण हे चिली ऑइल टाकू शकतो. आता हे चिली ऑइल प्रत्येकाचं प्रमाण वेगळं असतं, त्या हिशोबाने टाकायचं. काही लोकांना कमी हवं असतं, काहींना जास्त हवं असतं. त्या हिशोबाने तुम्ही ते टाकून घ्यायचं. मग मस्तपैकी मिक्स करायचं आणि तयार खाण्यासाठी चमचमीत मस्त